नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण फेस स्क्रब कसं करायचं ते बघूया। तुम्ही हे स्क्रब कधीही करू शकता, एनी टाइम, सकाळ दुपार रात्री कधीही करू शकता। स्क्रबिंगने काय होतं की आपले जे काही डेड स्किनचं हे असतं ना, ब्लॅकेज व्हाईटेज सगळं निघतं आणि इकडनं जे काही व्हाईटेज वगैरे आहेत ना तेही सगळं निघून जातं। तर तुम्हाला कमीत कमी 5 मिनटं तरी तुम्हाला हे स्क्रब करायचे। आणि हे बघा, माझ्याकडे सध्या पपयाचा आरोमा स्क्रब आहे, आरोमा कंपनीचं पपया फ्लेवरचं स्क्रब आहे। हे मी नेहमी यूज करते। तर आज मी तुमच्यासाठी हे बघा, हे असं आहे। तर हे थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला आणि स्क्रबिंग आपल्याला करायचे। बघा, जास्त नाही लागत, थोडंसंच लागतं। ह्याच्यानंतर हे आपल्याला असं सगळीकडे लावून याने व्हाईटेज ब्लॅकेजही जातात। तर तुम्ही स्क्रब करू शकता। आणि स्क्रब झाल्यानंतर तुम्हाला टोनर यूज करायचे। टोनर तुम्हाला लावायचे। हे बघा, एकदम एकदम हलक्या हाताने करायचे। तुम्हाला जास्त जोरात घासायचं नाही आहे, कारण स्किन आपली रेडीस होऊ शकतं। तर एकदम हे बघा, पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला आणि फक्त हे 2 बोटाने तुम्हाला हे असं करायचे। ब्लॅकेज व्हाईटेज जे काय असेल ते आपल्याला निघून जाईल। हे बघा, असं करायचं। हे असं करायचं। पाण्याचा हात घ्यायचे। स्पेशली नाकाच्या इथं आणि इथं चीनच्या इथं जास्त करायचं असतं, कारण ब्लॅकेज आपल्याला तिथं जास्त असतात। आणि एकदम हलक्या हाताने करायचे, जोरात घासायचा नाहीये। हे बघा, हे फक्त असं करायचे। आपल्याला मसाज नाही करायचे, फक्त जस्ट असं झिकझॅक मध्ये ना आपल्याला थोडंसं स्क्रब करायचं आहे। बघा, हे असं त्याला स्क्रबिंग म्हणतात। हे बघा, पाण्याचा हात घ्यायचे। पाच मिनटं तुम्हाला करायचे सगळीकडे। आणि हे स्क्रबिंग करताना तुम्ही क्लिन्झिंग नाही केलं तरी चालेल, हे तुम्ही कधीही करू शकता घरच्या घरी। हां, जर तुम्हाला समजा हे स्क्रब जर तुम्हाला करायचं नसेल, घरगुती तुम्हाला जर स्क्रब पाहिजे असेल तर काय करायचं आहे तेही तुम्हाला सांगते मी। बघा, नीट तुम्हाला स्क्रबिंग करून घ्यायचे। हे तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा करू शकता। रोज फक्त नका करू, एक दिवस सोडून एक दिवस करायचे तुम्हाला, रोज नाही करायचे। क्लिन्झिंग आपण रोज करू शकतो, पण स्क्रब रोज नाही करायचे। एक दिवस आड तुम्ही करू शकता। यावेळी असं पूर्ण करायचं आहे आपल्याला। आता हे झाल्यानंतर मग साध्या पाण्याने वॉश करायचे। हे थोडंसं केलं तरी छान वाटतं। आता मी साध्या पाण्याने वॉश करणार आहे। त्याच्यानंतर जो तुम्हाला घरचं पाहिजे असेल स्क्रब तर काय करायचे, 1 चम्मच रवा घ्यायचा। आपला जो बारीक रवा येतो ना तो घ्यायचा, 1 चम्मच बारीक रवा। आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते भिजेल एवढं दूध घ्यायचे। म्हणजे रवाला आपल्याला किती लागतं त्या अंदाजाने त्याच्यात तुम्हाला दूध टाकायचे। नॉर्मल दूध टाकायचे, गरम कोमट दूध टाकायचं नाही, थंड दूध टाकायचे। किंवा कच्चं दूध म्हणजे तापवण्याच्या आधी जरी तुम्ही दूध टाकलं तरी बेस्ट आहे, ते चालेल। किंवा नसेल, नॉर्मल दूध असेल तर ते तुम्ही घाला।
आणि त्याला ना 20 मिनटं तरी भिजत ठेवा. रवा भिजतो तो फुगतो असा, तर 20 मिनटं भिजत ठेवा. भिजल्यानंतर जर तुम्हाला वाटतं तो खूप ड्राय झालं तर अजून थोडंसं त्यात दूध मिक्स करा आणि त्याचं थोडं जास्त पण पातळ नका करू, फक्त पेस्ट तयार करा. आणि पेस्ट तयार करायचं जसं मी हे आता स्क्रबिंग केलं सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला स्क्रब करायचे. ते होममेड आहे स्क्रब, तेही कोणीही करू शकतो. ड्राय स्किन, ऑइली स्किन, कुठल्याही स्किनसाठी ते चालेल आणि तोही बेस्ट आहे. करून बघा. आणि मी आता वॉश करून येते, तर मी तुम्हाला थोड्या वेळाने हे बघा आता मी नॉर्मल पाण्याने वॉश करून आले. तर तुम्हाला छोटा नॅपकिन घेऊन तुम्हाला हे असं करायचं आहे. त्यानंतर ब्लॅकेट्स व्हाईटेज जर असेल तर ब्लॅकेट्स व्हाईटेज तुम्हाला पुन्हा काढायचे. ते मी तुम्हाला जर माझा आता सध्या तर नाही आहे, हे बघा असं हात लावून तुम्ही बघू म्हणजे स्वतःच्या हाताला स्पर्श करून बघा नाकावरती वगैरे ब्लॅकेट्स वगैरे दिसतात वाटतात आहे का. जर वाटत असेल तर ब्लॅकेट्स व्हाईटेजच्या रूमने तुम्ही ते रिमूव्ह करू शकता. हे बघा हे एकदम हलक्या हाताने असं पुसायचं आहे, जास्त जोरात दाबायचं म्हणजे पुसायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने तुम्हाला फक्त टॅप करायचं हे असं. हे बघा आणि त्याच्यानंतर मी हे टोनर लावणार आहे. हे बघा हे मी नवीन आणलेले जवसचं, छान आहे, खूप छान आहे. ह्याचं रिझल्ट खूप मस्त आहे, मला तो खूप आवडला हे टोनर. तर तुम्हालाही यूज करायचं असेल तर नक्की तुम्ही यूज करा. हे बघा हे मस्त आहे. आणि हे आहे कुकुंबरचं आहे. हे बघा कुकुंबरचं जे हे आहे टोनर आहे, छान आहे. आता मी स्क्रब केल्यानंतर त्यामुळे हा मी टोनर आता डायरेक्ट अप्लाय करते माझ्यावर. हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला थोडं 2 मिनटं डोळे बंद करून ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही डोळे उघडू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट स्प्रे नाही करायचं आहे तर तुम्ही कॉटननीही टॅप करू शकता. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, मला कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.